मित्रांनो, तुम्ही रेशन कार्डची सर्व कामे आता घरी बसूनच करू शकणार आहात। मित्रांनो, तुम्ही एकदम करेक्ट ऐकला। सरकारने मित्रांनो नवीन ॲप लॉन्च केला आहे, मेरा राशन 2.0। या ॲपला तुम्ही इन्स्टॉल करून तुम्ही सर्व कामे घरी बसूनच करू शकता। तुमची राशन कार्डची सर्व कामे या ॲपमधूनच होणार आहे। ॲपमध्ये मित्रांनो खूप सर्व्हिस दिल्या आहेत। चला तर आपण ॲपला थोडक्यात जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। चला तर कोणताही न वेळ न करता व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत। चला तर सगळ्यात अगोदर मेरा राशन 2.0 प्ले स्टोरवर तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च केल्यावर तुम्हाला पहिल्या नंबरवर ॲप दिसणार आहे, मेरा राशन 2.0। 28 MBचा ॲप आहे मित्रांनो, नवीनच लॉन्च झालेला आहे आणि यांची डाउनलोड 1 करोड प्लस डाउनलोड आहे। ॲपला तुम्ही अवश्य डाउनलोड करा आणि ॲप डाउनलोड झाल्यावर ॲपला ओपन करा। ॲपला ओपन केल्यावर टर्म कंडिशन ॲपसेप अलाउ करायचे आहेत। बघू शकता तुम्ही ॲपचे इंटरफेस। इथे तुम्हाला मित्रांनो इंग्लिशपासून तर उर्दूपर्यंत सगळ्या भाषा दिल्या आहेत। आपापली भाषा इथे निवडा आणि नेक्स्टवर क्लिक करा। इथे गेट स्टार्टेडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। गेट स्टार्टेडवर मित्रांनो तुम्हाला क्लिक केल्यावर इथे आता लॉग इन करायचं आहे। इथे तुम्ही पहिलाच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। यामध्ये बेनिफिशियल यूजर हेच तुम्हाला पहिलंच ऑप्शन इथे सिलेक्ट करायचं आहे। इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, तुमच्या घरातल्या कोणाही एका मेंबरचा, आणि इथे तो कॅपच्या बाजूच्या बॉक्समध्ये फिलअप करून लॉग इन विथ OTPवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। पण मित्रांनो इथे तुम्हाला थोडं वेट करायचं आहे, कारण की आता नवीनच लॉन्च झाला आहे, त्यामुळे प्रोसेस जरा अवघड जाते या ॲपमध्ये। तर तुम्हाला लॉग इन विथ OTPवर क्लिक केल्यावर मित्रांनो थोडा वेळ वेट करायचा आहे। तोपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन आले असाल माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। मित्रांनो बघू शकता OTP आपला सेंड झाला आहे त्या नंबरवर। तो आधार कार्डला नंबर लिंक असणार आहे, त्या नंबरवर एक OTP गेला आहे। तो OTP तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे। इथे ओके करायचं आहे। तुम्हाला पॉपअप आल्यावर इथे तुम्हाला स्क्रिप्ट करू शकता तुम्ही एमपिन किंवा क्रिएट नाऊ। म्हणजे की एमपिन म्हणजे मित्रांनो की तुम्हाला ॲप उघडल्यावर एक पासवर्ड टाकणार आहे, तो पासवर्ड तुम्हाला म्हणजे की एमपिन। चला तर आपण एमपिन क्रिएट करूया। आता आपण एमपिन क्रिएट केली आहे आणि ओके करायचं आहे। एमपिन क्रिएट झाल्यावर तुम्हाला ओके केल्यावर मित्रांनो ॲपचे इंटरफेस बघू शकता। टर्म कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहे। तिथे तुम्ही एकदम तुमचं डिजिटल राशन कार्ड इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। इथे मित्रांनो राशन कार्डच्या खूप साऱ्या सर्व्हिस इथे बघायला भेटणार आहे। इथे तुमच्या राशन कार्डच्या हेडचं नावसुद्धा दिसणार आहे आणि इथे तुम्हाला सर्व राशन कार्डची पूर्ण डिटेल इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे। इथे तुम्ही डाउनलोड पण करू शकता राशन कार्डची फाईल, PDF वगैरे जे तुम्हाला कामाचं लागणार आहे ते ॲपमध्ये सर्व इथे दिलेलं आहे। म्हणजे की तुम्ही इथे तुमचा मोबाईल अपडेट करू शकता, मोबाईल नंबर, इथे तुम्ही राशन कार्डला आधार कार्ड KYC सुद्धा करू शकते। सर्व माहिती इथे या ॲपमध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे। चला तर आपण आता थोडक्यात जाणून घेणार आहोत। चला तर तुम्हाला इथे तुम्हाला पेंडिंग मोबाईल नंबरवर क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला 5 पेंडिंग मोबाईल नंबर आहेत। इथे बघू शकता तुमच्या घरातल्या 5 मेंबरचे नावं दिले आहे आणि या मेंबरला तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे अटॅच करायचा आहे। तर पहिल्यांदा तुम्हाला इथे त्यांचं नाव दिसणार आहे, त्यांचं जेंडर आणि त्यांचा मोबाईल नंबर। तर चला तर तुम्हाला थर्ड याच्यात मोबाईल नंबर मी तुम्हाला करून दाखवणार आहे। आता तुम्हाला तिसऱ्या डब्यामध्ये त्यांचा मोबाईल नंबर सबमिट करायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लिक केल्यावर थोडं लोडिंग होणार आहे। लोडिंग झाल्यावर इथे सक्सेसफुली ओके करायचं आहे आणि इथे व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरीफाय केल्यावर मित्रांनो इथे क्लिक करायचं आहे राईट या ऑप्शनवर क्लिक केल्यावर व्हेरीफायवर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला एक पॉपअप येणार आहे, तो ओके करायचा आहे। ओके केल्यावर थोडी लोडिंग झाल्यावर इथे त्यांचा मोबाईल नंबर इथे सबमिट होऊन जाणार आहे, म्हणजे की सक्सेसफुली इथे अटॅच होऊन जाणार आहे। इथे तुम्हाला पॉपअप येणार आहे, तो ओके करायचा आहे। चला तर इथे तुम्ही बघू शकता की तुमचा मोबाईल नंबर इथे तुम्ही अपडेटसुद्धा कसा करू शकता। इथे तुम्ही सर्व माहिती इथे करू शकता। चला तर आता आपण त्या खालची सर्व्हिससुद्धा जाणून घेणार आहोत। इथे तुम्हाला 1 बाय 1 6 सर्व्हिस दिल्या जाणार आहे। इथे पहिली सर्व्हिस म्हणजे मॅनेज फॅमिली डिटेल, दुसरी म्हणजे राशन एंटायटलमेंट, तिसरी ट्रॅक माय राशन, चौथी आहे माय ग्रीव्हन्स आणि पाचवी आहे सेल रिसिप्ट। अशा 6 ऑप्शन तुम्हाला दिल्या जाणार आहे। पहिल्या ऑप्शनवर आपण क्लिक करूया।
पहिल्या ऑप्शनवर क्लिक केल्या मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता तुमच्या राशन कार्ड तुमच्या घरातल्या सर्व मेंबरची इथे डिटेल आलेली आहे. त्यांचा आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, मेंबर सर्व इथे माहिती आलेली आहे. या पेजमध्ये तुम्ही मित्रांनो तुमच्या फॅमिली मेंबरचं नाव डिलीटसुद्धा करू शकता, ॲडसुद्धा करू शकता, किंवा त्यांच्या नावामध्ये काही चेंज झाला असेल, त्यांच्या नंबरमध्ये काही चेंज झाला असेल मोबाईल नंबरमध्ये, ते पण सुद्धा तुम्ही ॲप फोल्डरमध्ये जाऊन बरोबर करू शकता. तर इथे बघूया आपण, तुम्हाला इथे डिलीटचं ऑप्शनसुद्धा दिसणार आहे. इथे तुम्ही डिलीट पण करू शकता आणि त्यांचं नाव जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्ही एडिट या चिन्हावर क्लिक करून तुम्ही इथे त्यांचं नाव एडिटसुद्धा करू शकता. इथे सर्व माहिती दिल्या जाणार आहे. तर आपण राशन एंटायटलमेंटवर क्लिक केला मित्रांनो तुम्हाला इथे माय ट्रॅक म्हणजे की तुम्हाला ते सध्या ते ॲप मित्रांनो लॉन्च झाला आहे, तर त्या सर्व्हिस सध्या चालू नाही झाल्या आहेत. तर चला तर आपण 2-3 दिवसामध्ये या पूर्ण प्रोसेसवर आपण व्हिडिओ बनवूया. तर माय ग्रेव्हियन्समध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता सध्या लोडिंगच चालू आहे. सध्या नवीन ॲप आहे का नाही मित्रांनो, म्हणून हे ॲपची सर्व्हिस पूर्णपणे चालू व्हायची आहे. चला तर इथे आपण बघू शकता सर्व याच्या नॉट फाउंडच दाखवत आहे. इथे बेनिफिट रिसीव फ्रॉम गव्हर्नमेंट या ॲपवर तुम्हाला क्लिक केल्या मित्रांनो तुम्हाला सरकारच्या योजना, तुम्हाला किती पैसे आले किती नाही आले सर्व इथे दिसणार आहे. इथे बघू शकता इथे पूर्ण डाटा इथे गव्हर्नमेंटचा दिसणार आहे, किती पैसे मिळाले वगैरे वगैरे सर्व इथे तुम्हाला दिसणार आहे. व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आणि इथे बघू शकता तुम्ही FPS इन्फॉर्मेशनमध्ये इथे लोडिंगच चालू आहे मित्रांनो. इथे जर तुम्हाला नियरेस्ट बाय म्हणजे की तुमच्या जवळचं राशन शॉप इथे दिसणार आहे आणि इथे खाली 2 ऑप्शन राहणार आहे. राशन कार्ड ट्रान्सफरसुद्धा करू शकता. इथे मित्रांनो थोडं लोडिंगच चालू आहे. आपण पूर्णतः ॲप चालू झाल्यावर इथे एकदा आणखीन व्हिडिओ बनवूया. तर इथे खूप साऱ्या तुम्हाला सर्विस दिसणार आहे, तुम्ही इथे सर्व काही करू शकता. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला तर आपला व्हिडिओ इथे सेंड करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो.